हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले 2 टमाटे घेतले, कोथिंबीर घेतली, एक कांदा, एक बटाटा आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलंय, अद्रक घेतलंय. तर आपल्याला काय करायचे बघा. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी इथे. खूप छान नाश्त्याचा पदार्थ बनवायचा आहे मैत्रिणींनो. तर ह्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा तोडून घ्यायच्यात. अख्ख्या जर टाकल्या तर त्याचे तुकडे वाटले जात नाही, काय काय तुकडे राहतात मोठे मोठे, त्याच्यामुळे मध्ये असं तुकडा करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे लसूण घेतलेला बघा, लसूण पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे. इथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी. तो अद्रकचा तुकडा आपल्याला चिरून न टाकता असा किसून टाकायचा आहे, म्हणजे छान बारीक वाटला जातो. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आहे नाश्त्याला. नक्कीच बनवून बघा तुम्ही एकदा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान व्हिडिओ असतात माझे, संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ माझा पूर्ण समजेल. तर पाहू शकता इथे मी छान अद्रक किसून घेतलेलं आहे. तर अद्रक आता मिक्सरच्या भांड्यात मी टाकून दिले. तर आपल्याला टमाटा पण मोठा मोठा कापायचा आहे बघा. छान टमाटा आहे, फ्रेश लाल जरद एकदम. तर आपल्याला मोठा मोठा ह्यो चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, असं वेगळं काहीतरी नाश्त्याला बनवलं तर सगळीच खुश होतात. आणि पाहुणे आले ना, त्यानंतर पण आपण ह्यो नाश्ता जरी केला तरी त्यांना पण खूप आवडीने खातात. तर सर्व टमाटा माझा बारीक चिरून झालेला आहे बघा, मोठा मोठा असा. तर आपल्याला ह्यो टमाटा पण वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला काय करायचं, एक बटाटा घेतला आहे बघा मी. तर ह्या बटाट्याची आपल्याला वरून सर्व साल काढून घ्यायची मैत्रिणींनो. तुम्ही मी इथे एक बटाटा यूज करणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून पण एक बटाटा ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर पाहू शकता सर्व साल मी काढून घेतलेली आहे छान अशी. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या एका बाउलमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा. 1 ग्लास मी पाणी टाकून घेते. आणि हा बटाटा आपल्याला छोट्या किसणीने छान बारीक किस करून घ्यायचे बघा. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान बारीक किस पडतो मैत्रिणींनो. ते एक बटाटा मी छान किसून घेतलेला आहे. तर बघा किती छान बारीक किस झालेला आहे ह्याचा. तर आता आपण हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे बघा मी कोथिंबीर घेतलेली थोडी, ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो. कोथिंबीर तुमच्याकडे जास्त असली तर तुम्ही जास्त टाकू शकता. माझ्याकडे थोडी होती म्हणून मी एवढीच यूज करणार आहे. तर कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे बघा. त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा आहे. तुम्हाला जर 1-2 कांदे जास्त टाकायचे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. कारण ही रेसिपी मी थोडंच बनवणार आहे, त्याच्यामुळं साहित्य पण थोडंच लागणार आहे ह्याला. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही प्रमाण ह्याचं वाढवू शकता. तर कांदा मी स्वच्छ धुवून बघा घेतलेला आहे. कांदा स्वच्छ धुवूनच घ्या, काजळी असते कांद्याला. तर आपल्याला हे कांदा काय करायचे, बारीक चिरून घ्यायचं आहे मैत्रिणी. अगदी बारीक चिरायचं आहे, जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्या मैत्रिणींनो. झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही आणि खायला पण तेवढीच टेस्टी होणार आहे ही. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली ती. तर पाहू शकता मी छान असा बारीक कांदा चिरून घेणार आहे मैत्रिणींनो. परत एकदा सांगते, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय
कोणत्या गावातून शहरातून मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मैत्रिणींना तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ। इथे बाउल घेतलंय बघा मी। तर ह्या बाउलमध्ये काय करायचं आपल्याला, मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा। त्यानंतर इथे मी मैत्रिणींनो सर्व पीठ आपल्याला टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये। डाळीचे पीठ घेतले बघा मोठा चमचा भरून, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर एक बाजरीचा चमचा घेतलेला आहे पिठाचा। त्यानंतर इथे ज्वारीचे पीठ घेतले बघा मी। ज्वारीचे पीठ आपल्याला 2 चमचे घ्यायचेत, पाहू शकता। ज्वारीचा, डाळीचा आणि बाजरीचा आणि गव्हाचं। ते इथे सफेद तीळ घेतलेत बघा भरपूर सारे, मी ते टाकून दिलेत आणि बारीक कांदा चिरलेला मीडियम साईजचा तो टाकून दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही। त्याचबरोबर मी कोथिंबीर पण टाकून घेते। एक चमचा हळद टाकायची आपल्याला। त्यानंतर इथे ओवा घेतलाय बघा मी, भरपूर सारा ओवा घेतलाय। हातावर छान क्रश करूनच ओवा टाका, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो त्याच्यामध्ये। जिरा पावडर घेतली मी, 2 चमचे जिरा पावडर घेतली। तुम्ही ह्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता। धना पावडर बघा 1 चमचा घेतलेली आहे। मैत्रिणींनो मसाले मी सर्व सांगते तुम्हाला व्यवस्थित। थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे बघा, म्हणजे हे जे पदार्थ आपण बनवतो ते पचायला खूप छान व्यवस्थित आपल्या पोटाला चांगलं असतं। ते इथे बटाटा बघा मी छान धुवून घेतलेला 2-3 पाण्याने आणि तो घट्ट पिळून असा घेतलेला आहे। तो बटाटा आपल्याला बटाट्याचे किस तो टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जे आपण वाटून घेतलं होतं टमाटा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, ती प्युरी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची। टमाटा असं चिरून न टाकता असं वाटून जर टाकला ना खूप छान हा पदार्थ होतो मैत्रिणींनो। तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा। हे थोडंसं आपल्याला जरा वर खाली करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला इथे नेम वस्तू टाकायची बघा, मीठ। मीठ टाकल्याशिवाय तर चव येणारच नाही भाजीला म्हणा, कोणत्याच ह्याला रेसिपीला मिठाशिवाय चव नाही आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ टाकू शकता इथे किती टाकायचे ते। मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे टाकून द्यायचे त्याच्यात बाउलमध्ये। आणि हे छान आपल्याला मस्त ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे बघा। मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। खूप झटपट होणारी आणि खूपच टेस्टी होणारी रेसिपी आहे ही। तर बघा हे छान मी मळून घेतलेलं आहे, असं मस्त गोळा बनवून घेतला आहे ह्याचा। तर आपण आता काय करायचं, हे गोळा साईडला ठेवूया हे बाउल। त्यानंतर इथे मी पोळपोट घेणार आहे। तुम्हाला कळालंच असेल मैत्रिणींनो मी काय करणार आहे ते। तर पाहू शकता आपल्याला एवढा उंडा घ्यायचा आहे, तुम्ही छोटा मोठा घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसा। थोडंसं आपण ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे आणि वरतीन गोळा असा ठेवून आपण जशी भाकर थापतो त्याप्रमाणे हे असं थापून घ्यायचे बघा। तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता किंवा असं हाताने पण छान असं भाकरीसारखं थापून घेऊ शकता। अगदी झटपट होतात मैत्रिणींनो आणि मस्त एकदम खूपच टेस्टी होतात। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर मोठी साईज करायची असेल तर गोळा थोडा मोठा घ्या। मी एवढीच साईज बनवणार आहे याची। चहा सोबत पण हे खूप धपाटे पराठे काय म्हणताय ते तुम्ही नाव द्या ह्याला, खूप टेस्टी लागतात। पाहू शकता तुम्ही
तर मी असे 2-3 करून घेते आणि त्यानंतरच मी तुम्हाला दाखवते तव्यावर टाकून। तर आपण आता दुसरा गोळा घेऊया बघा। थोडंसं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही आपल्या पोळपाटाला आणि अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे बघा। जसे आपण भाकरी थापतो ना त्याच पद्धतीने बरोबर असं थापत जायचे। हे पीठ जास्त एकदम घट्ट नाही आहे, थोडंसं असं ओलसरच आहे हे, तर थापल्या जाते छान बघा। मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी हेल्दी रेसिपी आहे। ही तुम्ही आजारी घरामध्ये कोणी असलं पेशंट किंवा वयस्कर लोक असतील त्यांना पण ही देऊ शकता। एकदम हेल्दी रेसिपी आहे ही। सगळी पिठं ह्याच्यामध्ये आहेत, आपल्या पोटात जातात सर्व पिठं। तर इथे तवा ठेवला आहे बघा मी गॅसवर आणि तवा छान गरम झाला की तव्याला आपण सर्वीकून तेल लावून घ्यायचे बघा कलथ्याने। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तेल लावायचे आणि त्याच्यामध्ये आपण पराठा सोडून द्यायचा आहे बघा असा। एवढी साईज तुम्ही पराठ्याची करा किंवा तुम्हाला जर वाटलं की मोठी करायची तर मोठी पण तुम्ही करू शकता। थोडंसं कलथाणीमध्ये आपण असं होल करून घ्यायचे आणि थोडं तेल सोडून घ्यायचे बघा साईडनी, जेणेकरून आपला पराठा खाली चिटकणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे वाफेव पराठा खूप छान धपाटा होतो। तर आता पलटी करून घ्यायचे मैत्रिणींनो आपल्याला हे पराठा बघा। तेल थोडंसं लावून पलटी करून घेऊया। पाहू शकता किती छान कलर दिसतोय का नाही आपल्या पराठ्याचा। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, खूप टेस्टी होतो। तर दोन्ही साइड आपल्याला छान ही भाजून घ्यायची बघा, अशी सोनेरी कलर येस्तवर पाहू शकता तुम्ही। तर छान भाजल्या गेलेलं आहे, आपण आता हे काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे दुसरा पराठा टाकून घ्यायचा आहे बघा। त्याला पण थोडं साइडने आपण तेल सोडूया। मैत्रिणींनो, एवढा डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ सर्व सांगते, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल मी कशी बनवते, कोणत्या पद्धतीने बनवते, त्याच्यात काय साहित्य टाकते। तुम्ही जर असं पुढे जर ढकलून जर व्हिडिओ पाहिला ना तुम्हाला काही नाही समजणार। ते झाकण खोलून आपण तेल एकदा लावून घ्यायचे बघा, त्यानंतर पराठा पलटी करून घ्यायचा आहे। पाहू शकता कलर किती छान दिसतोय, किती सुंदर दिसतोय आपला पराठा हा। हा पराठा पण आपला छान मस्त भाजलाय बघा। तर हा पराठा आपण आता काढून घ्यायचा आहे, आपल्याला झालेला आहे हो। आणि त्याचबरोबर मी इथे दुसरा पराठा टाकून घेणार आहे बघा। थोडंसं तेल लावून घ्यायचे आपण तव्याला आणि साइडने तेल थोडंसं सोडून घ्यायचे, जेणेकरून आपला पराठा चिटकणार नाही खाली। वरतून झाकण लगेच ठेवून द्यायचे आपल्याला। तर हा पलटी करून घेऊया आपण। पाहू शकता तुम्ही। तर अशाच पद्धतीने मी दुसरे पण पराठे मैत्रिणींनो करून घेणार आहे। तर छान भाजल्या गेलेलं आहे बघा। तर मैत्रिणींनो, पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। कोणाला आवडले असेल तर मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पाहू शकता पातळ मस्त झालेले आहेत, तुम्ही चहा सोबत
सॉससोबत, चटणीसोबत, कशासोबत पण हे पराठा खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. ते हे 4-5 पराठे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही साहित्य पण तेवढं जास्त ह्याला वाढवू शकता. तर ही रेसिपी कशी झाली मला नक्कीच सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.